नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या गुबगुबीत खुसखुशीत खमंग मटार पुऱ्या बनवणार आहोत. या ज्या पुऱ्या आहेत यामध्ये ना सारण भरायचं टेन्शन आहे किंवा पुरी फुटण्याचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मटार पुरी तयार होते आणि ही जी पुरी आहे ते 2 ते 3 दिवस सहज टिकते. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही घेऊन जाऊ शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम ताजा मटार घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही एका भांड्याने याचं माप घेऊ शकता. तर मी इथे एक मोठा डबा घेतला आहे आणि त्याने हे मोजून घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आहे. तर आता हे जे मटार आहेत ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. सोबतच 1 इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि 2 हिरवी मिरची इथं मी घेतली आहे. सोबतच 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंही यामध्ये जाडसर ठेवायचं नाही, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. पाणी जर कमी पडलं तर परत यामध्ये पाणी टाकून एकदम याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर त्यानंतर मी इथं एक मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये आपण जे मटार वाटून घेतलेलं होतं ते सर्व या परातीमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत. तर मी इथे अगदी पाव चमचा हळद घेतली आहे. सोबतच पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे. यासाठी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, सोबतच 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा इथं ओवा टाकला आहे. ओवा नक्की टाका, कारण यामुळे चव छान येते. त्यानंतर मी इथं 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे. तीसुद्धा अशा पद्धतीने हातावर क्रश करून टाकायची. तर आता इथं आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. सोबतच इथं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक रवा टाकलेला आहे. तर ज्या भांड्याने आपण मटार घेतलेलं होतं त्याच भांड्याने मी अर्धं भांडं रवा घेतलेला आहे. आता रवा टाकल्यानंतर सर्व साहित्य चमच्याने असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने पाणी घालण्याची गरज पडत नाही अजिबात. बिना पाण्याचंच हे अशा पद्धतीने एकदम ओलसर तयार होतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ. तर मी इथं 2 जे भांड्याने घेतलेलं होतं ना, डब्बा जो घेतलेला होता त्याच्याने 2 भांडे मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या भांड्याने आपण मटार घेतलेलं होतं आणि रवा घेतलेला होता त्याच भांड्याने मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाही, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गरज लागलीच तर मग यामध्ये पाणी टाकायचं. तर मला इथं थोडंसं पाणी लागणार होतं, तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता छान असं आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा, जास्त पाण्याची गरज पडत नाही. थोडंसं पाणी टाकलं की छान व्यवस्थित असं पीठ मळलं जातं. तर बघा, इथं छान असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, जास्त पातळ मळायचं नाही. आता हे जे पीठ आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ताट बाजूला करून घेते. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे हे पीठ छान एकजीव आपल्याला करता येईल आणि छान मऊसूतसुद्धा तयार होईल. तर तेल टाकून आपल्याला हलक्या हाताने थोडंसं हे असं मळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे मळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी हे आपल्याला मुरत ठेवायचं आहे, म्हणजे पुऱ्या छान अशा आपल्या तयार होतील, कारण आपण यामध्ये रवासुद्धा घातलेला आहे यासाठी. तर 10 मिनटानंतर इथं झाकण काढूया. तर बघा, मस्त असं आपलं इथं पीठ भिजलेलं आहे. छान मऊसूत पीठ तयार झालं आहे. थोडंसं हाताने परत एकदा मऊ करून घ्यायचं. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी मोठी चपाती लाटून घेऊ शकता आणि वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊ शकता. पण मी अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर पुऱ्या लाटून घेणार आहे. तर मी इथे एकूण 10 ते 12 असे गोळे तयार करून ठेवलेले आहेत प्लेटमध्ये आणि अजून पीठ थोडंसं शिल्लक आहे. तर हे जे पीठ आहे ना, तर मी याच्या पुऱ्या नंतर बनवणार आहे, यासाठी पीठ झाकून ठेवले
आणि मी आता थोड्याशाच पुऱ्या बनवणार आहे। तर आता आपण पुरी लाटून घेऊया। तर पुरी लाटण्याच्या अगोदरच आपल्याला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे तेल छान व्यवस्थित असं गरम होतं पुरी लाटेपर्यंत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर पुरी लाटत असताना याला तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही, अगदी सहज व्यवस्थित अशी पुरी लाटली जाते। तर एकदम पातळ पुरी लाटायची नाही, थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे छान फुगते सुद्धा आणि छान खुसखुशीत होते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतली आहे। आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया। तर मी इथे 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण पुऱ्या तळून घेऊया। तर इकडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। तेल जर गरम झालं नसेल तर पुरी व्यवस्थित तळली जात नाही आणि जास्त तेल शोषलं जातं पुरीमध्ये। तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पुरी तेलामध्ये सोडायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने टम्म पुरी फुगते एकदम, आणि इकडून छान अशी आपल्याला तळायची आहे पुरी। बघा, रंग किती मस्त आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जेवढी पुरी दिसायला सुंदर झाली आहे तेवढीच चवीला सुद्धा छान खुसखुशीत खमंग लागते। तर दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। दिसायला सुद्धा बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते। तर मी तुम्हाला इथं अजून एक पुरी तळून दाखवते। तेलात टाकल्यानंतर लगेचच पुरी छान अशी टम्म फुगते, अजिबात फुटत नाही। मसाला पुरी बनवायची म्हटली की स्टफिंग करावं लागतं, आतमध्ये भरायचं म्हटलं की टेन्शन येतं पुरी फुटेल, पण अशी काहीच गरज नाही। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि सहज याच्या पुऱ्या तयार होतात, एकदम खमंग लागतात चवीला। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, अशा पुऱ्या एकदम परफेक्ट होतात, अजिबात फुटत नाहीत किंवा जास्त तेलकट होत नाहीत। तर अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा पुरी तळून घेतली आहे। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। रंग किती सुंदर आलेला आहे आणि एकदम टम्म अशी पुरी फुगली आहे। चवीला सुद्धा अतिशय टेस्टी लागते ही पुरी। तर मी इथं बटाट्याची भाजी केली होती यासोबत खाण्यासाठी। तर तुम्ही ही नुसतीसुद्धा पुरी खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। तर तयार आहेत आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या खुसखुशीत मटार पुऱ्या। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।